नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय मराठी या विषयावर आधारित आपण नमुना घटक चाचणी किंवा सराव म्हणून एक घटक चाचणी घेतली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला या घटक चाचणीमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहायची आहेत। ही घटक चाचणी सोडवण्यासाठी वेळ होता 1 तास, गुण 30 होते आणि 1 ते 5 यामध्ये जे पाठ आणि कविता होत्या त्यावर आधारित ही घटक चाचणी होती। म्हणजेच भाग 1 वर आधारित आपली घटक चाचणी देण्यात आली होती। सूचना होत्या, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवितात, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत। चला तर मग आता आपल्या घटक चाचणीमधील उत्तरांना सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील आकृत्या पूर्ण करा। गुण आहेत 5। आकृत्या पूर्ण करण्यासाठी 5 प्रश्न दिले आहेत। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे। पहिला प्रश्न, इंग्लंडला जाण्यासाठी राजाने काय काय तयारी केली? तयारी केली त्यापैकी आपल्याला 4 मुद्दे लिहायचे आहे। उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। या ठिकाणी 4 चौकोन दिले आहेत। 4 चौकोनामध्ये उत्तर लिहायचं आहे। तर पहिले आहे पासपोर्ट मिळवला। इंग्लंडला जाण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तर तो पासपोर्ट महत्त्वाचा आहे, तो राजाने मिळवला। दुसरा आहे व्हिसा काढला। तिसरा आहे 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले। आणि 4 क्रमांकाला लिहायचं आहे काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आताच वापरण्यासाठी बाहेर काढले। ही तयारी केली आहे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने। पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले, काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आताच वापरण्यासाठी बाहेर काढले। दुसरा प्रश्न आहे आसमंतात भरलेले संमेलन। सुरांची जादूगिरी या पाठावर आधारित हा प्रश्न आहे। आसमंतात कशा कशाचे संमेलन भरले आहे ते आपल्याला लिहायचं आहे। उत्तर शब्दांचे, सुरांचे आणि आवाजांचे। 3 चौकोनामध्ये हे उत्तर आपल्याला लिहून ही आकृती पूर्ण करायची आहे। आसमंतात भरलेले संमेलन कशाचे आहे? तर शब्दांचे, सुरांचे आणि आवाजांचे। तिसरा प्रश्न आहे भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे? भारत माता म्हणजे काय? तर भारतातील लोक, असं त्या समोर दिलेल्या चौकोनामध्ये लिहायचं आहे आपल्याला, भारतातील लोक। 4 क्रमांकाचा प्रश्न आहे गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये। या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची 4 वैशिष्ट्ये 4 चौकोनामध्ये लिहून उत्तर पूर्ण करायचं आहे। गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची 4 वैशिष्ट्ये आहेत। पहिलं वैशिष्ट्य मंद, लयबद्ध, प्रौढ व दमदार आवाज, जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज, पीठ होताना सौम्य सूर, गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट। ही गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची 4 वैशिष्ट्ये आपण आकृतीच्या स्वरूपात लिहिली आहेत। आकृतीच्या स्वरूपामध्ये उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला 5वा प्रश्न दिला आहे नागरिकांचे देशावरील प्रेम म्हणजे काय? नागरिकांचे देशावरील प्रेम म्हणजे काय? तर उत्तर देशाचे पालनपोषण करणे, देशाचा गौरव वाढवणे, असे 2 चौकोन खाली दिलेले आहेत, त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे। नागरिकांचे देशावरील प्रेम म्हणजेच देशाचे पालनपोषण करणे आणि देशाचा गौरव वाढवणे। अशा प्रकारे प्रश्न पहिला खालील आकृत्या पूर्ण करा हा 5 गुणासाठी आलेला प्रश्न आपण या ठिकाणी उत्तरासहित पाहिला आहे। प्रश्न दुसरा, खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा। गुण आहेत 3 विचार दिले आहेत। ते विचार कोणत्या व्यक्तीचे आहेत? त्या व्यक्तीचं नाव आपल्याला त्यासमोर दिलं आहे। एका विधानासाठी 1 गुण आहे। तर पहिलं विधान आहे भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक, असं कुणी म्हटलं आहे? हा विचार कोणत्या व्यक्तीचा होता? तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विचार आहे। दुसरं विधान आहे प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही। प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही हा विचार आहे तो महात्मा गांधी यांचा आहे। आणि तिसरं वाक्य आहे
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हा विचार आहे साने गुरुजी यांचा. त्यासमोर लिहायचं आहे साने गुरुजी. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. हा आपल्याला सराव घटक चाचणीमध्ये किंवा नमुना घटक चाचणीमध्ये 3 गुणासाठी आलेला प्रश्न आहे. त्याची उत्तरे आपण पाहिली आहेत. प्रश्न तिसरा आहे योग्य विधान शोधा. गुण आहेत 2. यामध्ये एका प्रश्नामध्ये 4 विधानं दिली आहेत. आपण पाठाचा अभ्यास केलेलाच आहे, तर त्यानुसार आपल्याला त्यामधील योग्य विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे. पहिला विधानांचा किंवा वाक्यांचा गट आहे. लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. म्हातारा व तरुण करोडपती होते. तरुण वकिली करायला परदेशात जात होता. 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. या विधानामध्ये योग्य विधान आहे 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा व एक तरुण. दुसरा विधानांचा गट आहे. म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. या वाक्यामधील योग्य वाक्य किंवा योग्य विधान आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. अशा प्रकारे नमुना घटक चाचणीमध्ये आलेला प्रश्न तिसरा, योग्य विधान शोधा, हा 2 गुणासाठी आलेला प्रश्न. त्याची उत्तरे या ठिकाणी आपण पाहिली आहेत. प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात लिहा. कोणतेही 4. या ठिकाणी 5 प्रश्न दिले आहेत. त्यापैकी 4 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. एका प्रश्नासाठी 3 गुण दिले आहेत. एकूण 12 गुण आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न, समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे लिहा. उत्तर, पाठ तिसरा, लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठावर आधारित हा प्रश्न होता. तर त्या प्रश्नाचे उत्तर बघा. भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्यसुद्धा वाटले. त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एकतर प्रवासामध्ये उचले भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरे तर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा अडका किती आहे, मौल्यवान वस्तू किती आहेत, हे मोठ्याने बोलून सांगू नये. आपण जेव्हा प्रवासामध्ये जातो तेव्हा आपल्याजवळ भरपूर काही आहे, तर आपल्यासोबत आपला एखादा मित्र भेटला, एखादा प्रवासी ओळखीचा भेटला किंवा अनोळखी व्यक्तीला असं काही आपण सांगू नये की आमच्याकडे एवढे पैसे आहे किंवा माझ्या बॅगेत एवढं आहे, असं आहे माझ्याकडे. असं कधीही या विचारांची देवाणघेवाण करू नये. पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका पुतणे शांत कसे हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशालाही तसे आश्चर्य वाटले. यात नवल काहीच नाही. आता तुमच्या शब्दात लिहा. यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे. तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. उत्तर, आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो. आई, बाबा, मी आणि दादा असे आम्ही 4 जण होतो. फिरत फिरत आम्ही डोंगराच्या जवळ गेलो. तेवढ्यात फुलपाखरांचा थवाच दिसला. ती फुलपाखरे पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो. अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने फुसकारून माझ्या पायाचा चावाच घेतला. 1-2 क्षणांचाच प्रकार होता तो. माझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली. साप साप मी मोठ्याने किंचाळलो. तो चावण्याची जागा स्पष्ट दिसत होती. रक्त वाहत होते. आई तडकन धावली. डॉक्टरांना आणा असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषू लागली. ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले. जखम धुतली. आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो.
केवळ आईच्या प्रयत्नांमुळे. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर लिहिता येते. शिवाय हा प्रश्नच असा आहे की तुमच्या शब्दात उत्तर लिहा. त्यामुळे आपल्याला एखादा अनुभव आपल्या आईच्या प्रेमाचा आला असेल तर आपण तोही लिहू शकतो. आपण व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला या प्रश्नाचे गुणही चांगल्या प्रकारे मिळतील. तिसरा प्रश्न आहे, आवाजाची सोबत ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, कधीकधी आपल्याला खूप शांतता जाणवते. आपण त्या शांततेला नीरव शांतता म्हणतो. इंग्रजीत तिला पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात. त्यावेळी आजूबाजूला आवाजाचा टिपूसही नसतो असे आपण समजतो, पण हे अजिबात खरे नाही. जर अचानक आवाजाला रंगरूप प्राप्त झाले तर आपल्या अवतीभोवती हजारो आवाज असून आपण आवाजाच्या समुद्रातच राहत असल्याचे आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आपल्या अवतीभोवती प्रत्येक क्षणाला शेकडो आवाज अस्तित्वात असतात. दिवसा किंवा रात्री कधीही एक प्रयोग करून पहा. प्रयोग करायचे म्हणजे काही विशेष करायचे आहे असे मुळीच नाही. डोळे मिटून घ्या, स्वतः पूर्णपणे शांत राहा. आता जवळचे आवाज ऐकायला प्रयत्न करा. जवळचे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला कितीतरी आवाज ऐकू येतील, आपल्याला कल्पनाही येणार नाही इतके आवाज निर्माण होत असतात. आता दुरून येणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित करा. दुरूनही खूप आवाज येऊ लागतात, हे लक्षात येईल. थोडक्यात आपण आवाजाच्या सोबतच राहत असतो. किंबहुना आवाजच नसतील तर आपले जगणे कठीण होईल. या पृथ्वी तलावावर समजा सगळी माणसे नष्ट झाली आणि आपण एकटेच एक मानव म्हणून शिल्लक राहिलो तर आपण फार काळ जगू सुद्धा शकणार नाही. आपल्याला आवाजाच्या सोबत राहावे लागते. आवाजाशिवाय आपण राहू शकत नाही. चौथा प्रश्न आहे, नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर, वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजात नवचैतन्य सळसळेल, तसेच मनामनाचा दुबळेपणा, नैराश्य, खिंता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल. दैन्य दारिद्र्याचा व विषमतेचा अंधार नाहीसा करण्यासाठी नवसूर्य उगवतो आहे तो पहा असे आवाहन कवी करतात. संगणकामुळे नवीन पिढीचे ज्ञान अद्ययावत झाले. विज्ञानाचा प्रकाश असलेल्या सूर्याला नवसूर्य म्हटले आहे. संघर्ष करणे म्हणजे एकजुटीने लढा उभारणे. दैन्य दारिद्र्य, विषमता, असहिष्णुता याविरुद्ध एकतेने लढणे, नाहीतर माणुसकी लयाला जाईल. म्हणून विज्ञानाच्या प्रकाशात दिव्य क्रांती अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पीडित जनतेला एकत्र करून चवदार तळ्याचा संग्राम केला. तसा बुरसटलेल्या प्रथा व लांछनास्पद गोष्टीविरुद्ध संघर्ष उभारणे गरजेचे आहे. त्यास कवींनी संघर्ष पहा बहरला असे म्हटले आहे. अशा प्रकारे नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करता येते. हा प्रश्न नव्या युगाचे गाणे या कवितेतील आहे. ही कविता चौथी आहे. प्रश्न पाचवा आहे, प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. आता आपल्याला वर प्रश्नामध्ये कोणत्याही 4च प्रश्नांची उत्तर लिहायला सांगितली आहेत आणि 5 प्रश्न दिलेले आहेत. परंतु प्रत्येक विद्यार्थी हा सेमच सारखे प्रश्न लिहिणार नाही. कोणी शेवटचा लिहिल, कोणी तिसरा लिहिल, कोणी कोणताही एक प्रश्न सोडून देईल. त्यासाठी मी प्रत्येक विद्यार्थ्याला फायदा होईल यासाठी 5ही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सोडून देत आहे. उत्तर, माझ्या वाढदिवशी मी प्रतिज्ञा केली होती रोज नियमाने सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. पहिल्याच दिवशी मी खरोखरच खूप अभ्यास केला. पाठ्यपुस्तक वाचत बसलो ते बसलोच. अन्य विषयांचा गृहपाठ शिल्लक राहिला. सरांना मी कारण सांगितले. त्यांना आनंद झाला. ते रागावलेच नाहीत. त्यांनी एक सूचना केली, वेळापत्रक तयार कर. मी वेळापत्रक करायला घेतले. मनासारखे होतच नव्हते. माझे मित्र तर हसायला लागले. गणिताला एवढाच वेळ
विज्ञानाला आणखीन वेळ दिला पाहिजे. मराठी विषय दिसायला सोपा पण लिहिताना वेळ पुरतच नाही. मित्रांचे असे शेरे ऐकल्यावर मी गांगारूनच गेलो. कागदाच्या कागद मी फाडून टाकत होतो. प्रत्यक्ष अभ्यासापेक्षा वेळापत्रकात माझा वेळ जाऊ लागला. शेवटी सरांनीच मला वेळापत्रक तयार करायला शिकवले. आता मी त्यानुसार अभ्यास करतोय. पूर्ण नाही पण काही प्रमाणात तरी प्रतिज्ञा यशस्वी झाली आहे. अशा प्रकारे प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणतानाचा अनुभव स्पष्ट करता येतो. आता यामध्ये सुद्धा प्रतिज्ञेमध्ये खूप शब्द आहेत. त्या शब्दाचा अनुभव आपण घेतला असेल किंवा घ्यायचा आणि त्यानुसार जरी उत्तर लिहिलं तरी चालेल. आता आपली यापुढील घटक चाचणी ही व्याकरणावर आधारित आहे. पहिला प्रश्न आहे, प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार लिहा. गुण आहे 1. तर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. आपण स्वाध्याय संबंधित जे व्हिडिओ पाहिले होते त्या सर्व व्हिडिओमध्ये या प्रयोगाचा आपण सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पहा. त्यामध्ये व्याकरण या भागामध्ये या प्रयोगाचा अभ्यास केलेला तुम्हाला दिसेल आणि तुम्हालाही समजण्यास सोपे जाईल. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. गुण आहेत 2. 4 शब्द दिले आहेत. 4ही शब्द लिहायचे आहेत. त्याचे समानार्थी शब्द. एका शब्दासाठी अर्धा गुण आहे. पहिला शब्द उजेड. उजेड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रकाश. उजेड, प्रकाश. रस्ता. रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मार्ग. रस्ता, मार्ग. तिसरा शब्द आहे तेज. तेज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रभा. तेज, प्रभा. आणि चौथा शब्द आहे उत्साह. उत्साह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जोश. उत्साह, जोश. अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहिले तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळू शकतात. त्याखाली आहे, खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. 2 शब्दसमूह दिले आहे. त्यासाठी 2 गुण दिले आहे. एका शब्दसमूहासाठी 1 गुण आहे. पहिला आहे गप्पा रंगणी. गप्पा रंगणी या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग होतो. बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या मित्रांशी सविताच्या गप्पा रंगल्या. दुसरा शब्दसमूह आहे पंचायत होणे. त्याचा वाक्यात उपयोग करता येतो. यावर्षी सहलीला जायचे नाही असे सरांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचायत झाली. त्यानंतर आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. गुण आहेत 3. 3 वाक्य दिली आहेत. त्या वाक्यामध्ये एक शब्द अधोरेखित केलेला आहे. त्या अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर प्रश्नामधील पहिलं वाक्य आहे, त्यांचा खेळातील दम संपत आला. या वाक्यामध्ये त्यांचा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर उत्तरामध्ये वाक्य लिहायचं आहे त्याचा. त्याचा हा शब्द लिहायचा आहे. त्याचा खेळातील दम संपत आला. आणि उत्तराखालील त्यांचा या ठिकाणी त्यांचा म्हणजे खूप सारे जण आणि त्याचा म्हणजे एकच जण. अशा प्रकारे आपण हे वचन बदललं आहे. प्रश्नामधील दुसरं वाक्य आहे, कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. या वाक्यामध्ये खेळाडूला हा शब्द अधोरेखित केलेला आहे. खेळाडूला हा शब्द बदलून त्या ठिकाणी लिहायचा आहे खेळाडूंना. आणि उत्तर लिहायचं आहे कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. प्रश्नामधील तिसरं वाक्य आहे, क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. अधोरेखित केलेला शब्द आहे सामना. त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे सामने. क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती असं ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 8वी विषय मराठी नमुना घटक चाचणी बघितली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण त्या घटक चाचणीमधील सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तर आणि व्यवस्थित पाहिली आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा होती की जशी घटक चाचणी दिली त्याचबरोबर त्यांची उत्तरे सुद्धा द्यावीत. तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.
तुमच्या प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। अशाच प्रकारचे स्वाध्याय संबंधित विविध विषयाचे विविध वर्गाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल